नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण ठाणे महानगरपालिका पदभरती 2025 या ठिकाणी सर्व पदांसाठी बघा आपण उपयुक्त मित्रांनो या ठिकाणी प्रश्नोत्तर ठिकाणी बघा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो, ठाणे बघा मित्रांनो जिल्ह्याशी जेवढे काही ठिकाणी बघा संबंधित बघा मित्रांनो विशेष असणारे जेवढे काय बघा प्रश्नांच्या ठिकाणी असणारे बघा या ठिकाणी आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कव्हर करून घेणार आहोत। म्हणून काय करा, आपला हा संपूर्ण आजचा भाग तुम्ही शेवटपर्यंत बघा अवश्य या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब मात्र बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच करून घ्या। ओके, तर बघा महत्त्वाचं म्हणजे काय बघा, मोस्ट IMP बघा सर्व काही या ठिकाणी प्रश्नसंच असणार आहेत। कारण ठाण्याचे मित्रांनो बघा ठाणे महानगरपालिकेचे मित्रांनो रिक्रुटमेंट आहे, म्हणजे मित्रांनो बघा जवळपास कमीत कमी एक तरी मित्रांनो बघा प्रश्न या ठिकाणी बघा ठाणेवरील मित्रांनो बघा ठाणे जिल्ह्यावर या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। म्हणून बघा मित्रांनो जेवढा काय आपल्या या ठिकाणी फुल व्हिडिओ आहे बघा तुम्ही अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। ओके, एकही प्रश्न मिस करू नका बघा, सर्व काही प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि बघा सर्व काही प्रश्न बघा तुम्ही आत्ताच्या त्या ठिकाणी पाठांतर मात्र बघा करण्याच्या ठिकाणी अवश्य या ठिकाणी एक प्रयत्न करा। ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो आणि कशा स्वरूपाचा आहे, तर बघा प्रश्न पहिला बघा अत्यंत मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे, तर ठाणे महानगरपालिकेची बघा स्थापना या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर बघा ठाणे महानगरपालिकेची स्थापना आहे मित्रांनो कोणत्या वर्षी किंवा कधी झाली या प्रकारचा प्रश्न बघा तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो बघा विचारला जाऊ शकतो किंवा पडू शकतो। तर बघा याचं प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जी की क्रमांक बघा जी की मित्रांनो बघा 1 ऑक्टोबर 1982 मित्रांनो बघा रोजी या ठिकाणी बघा ठाणे महानगरपालिकेची स्थापना बघा या ठिकाणी मित्रांनो झालेली होती बघा, जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, बघा पुढचा प्रश्न बघा यासोबत काय म्हणतो, तर बघा महाराष्ट्रातील बघा सर्वात शेवटची म्हणजेच किती बघा तर 29वी महानगरपालिका कोणती आहे बघा मित्रांनो। हा देखील या ठिकाणी बघा महानगरपालिकेवरचा अत्यंत मित्रांनो बघा IMP स्वरूपाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो बघा लगेच पाठांतर हा प्रश्न देखील तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करा। ओके, तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधली सर्वात शेवटची म्हणजेच 29वी महानगरपालिका कोणती आहे, तर बघा जी की क्रमांक बघा जालना मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, जर पहिली विचारले मित्रांनो तर बघा ती म्हणजे मित्रांनो बघा बृहन्मुंबई आहे बरं, पहिली जर विचारली तर बृहन्मुंबई। ओके, लक्षात ठेवून घ्या बृहन्मुंबई ही मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढे तिसरा, तर ठाणे जिल्ह्यात बघा लोकसभेचे मतदार संघ किती आहेत, तर बघा मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे मतदार संघ किती आहेत, तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी की बघा क्रमांक ब बघा 3 मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी बघा असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, जर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बघा जर तुम्हाला लोकसभेची जागा विचारलं तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लोकसभेच्या मित्रांनो बघा जागा किती आहेत, तर ते मित्रांनो बघा या ठिकाणी 48 आहेत। आणि जर राज्यसभेच्या विचारलं बघा राज्यसभा, ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी राज्यसभेच्या जागा बघा 19 आहेत बघा। ओके, विधानसभेच्या विचारलं तर बघा 288 बघा पाठांतर करा आणि विधान परिषदेच्या बघा 78 मित्रांनो। ओके, लक्षामध्ये ठेवून घ्या अशा लहान बघा बाबी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो बघा अशा बघा लहान बाबी देखील मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात। ओके, तर बघा प्रश्नाचं राईट आन्सर बघा जी की क्रमांक B3 या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढचा चौथा काय म्हणतो, तर ठाणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या बघा सीमा मित्रांनो लागून आहेत किंवा लागलेल्या आहेत, तर बघा जे की क्रमांक बघा क मित्रांनो 6 बघा मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यांच्या ठाणे मित्रांनो बघा या जिल्ह्याला या ठिकाणी सीमा मित्रांनो लागलेल्या आहेत बघा। ओके, काय करा बघा गुगल मित्रांनो बघा गुगलला सर्च करून बघा मित्रांनो हे 6 जिल्हे कोणते आहेत बघा एकदाशी तुम्ही या ठिकाणी तपासून घ्या। ओके, तपासून घ्या एकदा। हां, तर पुढचा बघा पाचवा, तर पुढीलपैकी कोणते अभयारण्य ठाणे जिल्ह्यात आहे। ओके, तर बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणतं या ठिकाणी बघा अभयारण्य या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधलं आहे, तर बघा जी की क्रमांक बघा तानसा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं। ओके, बघा क्रमांक बघा मित्रांनो या ठिकाणी तानसा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, पुढे ठाणे बघा जिल्ह्यात वैतरणा नदीवर बघा मित्रांनो ठाणे जिल्ह्यात वैतरणा मित्रांनो बघा या नदीवरील धरण बांधण्यात आले आहे। या धरणाच्या जलाशयाचे नाव मित्रांनो पुढीलपैकी कोणते आहे ते या ठिकाणी बघा आपल्याला सांगायचं आहे। ओके,
बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी बघा प्रश्नसंच आहे, म्हणून बघा लगेचच्या लगे बघा सर्व प्रश्न तुम्ही या ठिकाणी जवळपास तुम्ही 2 घ्या किंवा 3 तास घ्या. बघा मित्रांनो, 2 ते 3 तासाच्या मित्रांनो बघा तुम्हाला सर्व काही प्रश्न या ठिकाणी पाठांतर झालेच पाहिजेत. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कारण मित्रांनो बघा 100% मित्रांनो बघा ठाणे जिल्ह्यावर मित्रांनो एखाद्या तर तुम्हाला ठिकाणी प्रश्नसंच पाहायला मिळेल. ओके, म्हणून बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, सर्व काही प्रश्न या ठिकाणी तुम्ही अभ्यासून घ्या. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर मित्रांनो बघा मोडक सागर जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांनी या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे तर काय म्हणतो पुढचा, खालीलपैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही मित्रांनो बघा या ठिकाणी ठाणे मित्रांनो बघा या जिल्ह्यातून या ठिकाणी बघा मित्रांनो वाहत नाही. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जी की क्रमांक बघा पूर्णा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं आहे. मित्रांनो पूर्णा ही नदी बघा मित्रांनो ठाणे मित्रांनो बघा या जिल्ह्यातून या ठिकाणी बघा वाहत नाही. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे पुढीलपैकी कोणते पीक ठाणे जिल्ह्यातलं प्रमुख पीक आहे मित्रांनो. तर बघा या मित्रांनो बघा खालीलपैकी कोणते पीक हे मित्रांनो या ठिकाणी बघा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक भात या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा बघा मित्रांनो प्रश्नसंच कशा स्वरूपाचा आहे तर बघू. पुढीलपैकी कोणता किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे. ओके मित्रांनो बघा किल्ल्यावरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो या चारपैकी कोणता किल्ला हा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या ठाणे मित्रांनो या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. तर बघा जी की क्रमांक बघा माहुली हा मित्रांनो बघा या ठिकाणी किल्ला बघा मित्रांनो आपल्या ठाणे मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मित्रांनो महत्त्वाच्या ठिकाणी प्रश्नसंच आपण आपल्या मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत, म्हणून बघा मित्रांनो एकही प्रश्न तुम्ही या ठिकाणी स्किप करू नका. सर्व काय प्रश्न मित्रांनो बघा नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो बघा नोट डाऊन करून घ्या, सर्व काय प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा. ओके, बघा बार मित्रांनो मी या ठिकाणी बघा मी तुम्हाला ओरडू सांगत आहे. ओके, या ओरडण्याचा मित्रांनो बघा काहीतरी तुम्ही या ठिकाणी फायदा करून घ्या. ओके, 10वा खालीलपैकी कोणत्या मागासवर्गीय जातीचे लोक ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात आढळून येतात. तर बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा PYQ स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर खालीलपैकी कोणत्या मागासवर्गीय जातीचे लोक ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात या ठिकाणी आढळून येतात. तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा ब आगरी मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 11वा महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे. तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा हा मित्रांनो बघा आपला ठाणे हा जिल्हा आहे. ओके, जो की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, पुढे 12वा पुढीलपैकी कोणत्या जातीचे गवत हे ठाणे जिल्ह्यात आढळून येते. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुढीलपैकी या चारपैकी कोणत्या जातीचं मित्रांनो बघा गवत या ठिकाणी आढळून येतं. तर बघा जी की क्रमांक बघा मित्रांनो मुशी मित्रांनो बघा या जातीचं गवत बघा मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा प्रामुख्यानं आढळून येतं. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यात आहे. ओके, तर बघा मित्रांनो बघा मित्रांनो काय तर तानसा हे जे मित्रांनो बघा या ठिकाणी अभयारण्य आहे मित्रांनो हे कोणत्या या ठिकाणी तालुक्यात आहे. तर शहापूर मित्रांनो बघा या तालुक्यामध्ये बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यातला आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी वज्रेश्वरी बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 15वा ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खैरापासून कात मित्रांनो बघा या ठिकाणी चुकीने पडलेलं आहे. ओके, तर कात तयार करतात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी ठाणे बघा मित्रांनो कात तर ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खैरापासून कात तयार करतात. तर बघा डहाणू मित्रांनो बघा रोड. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी बघा खैराच्या झाडापासून बघा कात मित्रांनो या ठिकाणी तयार केली जाते. बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, शेवटचे बघा 3 उरलेले आहेत. ओके, तर ठाणे जिल्ह्यात एकूण तालुके किती. तर मित्रांनो बघा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत. तर बघा मित्रांनो जी की 7 बघा मित्रांनो जी की क्रमांक बघा या ठिकाणी 7 बघा जी की क या ठिकाणी असणार आहे. बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. ओके, 17वा काय बघा पुढे 17वा ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे मतदारसंघ किती. तर बघा मित्रांनो ठाणे जिल्ह्यात
विधानसभेचे मतदार संघ या ठिकाणी किती आहेत? तर बघा जी की क्रमांक 18 या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे. ओके, पुढे शेवटचा ज्येष्ठ साहित्यिक गो ग रांगणेकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? हा शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील बघा कमेंटमध्ये सांगून टाका, आणि क्वेश्चन्स कसे वाटले बघा ते देखील तुम्ही या ठिकाणी सांगून टाका. आणि जर भलताच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.